मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री गायत्री दातारसोबत एक भयंकर प्रकार घडलाय. एका कॅब चालकाकडून धमक्यांचे फोन आल्याने गायत्री प्रचंड घाबरलीय. अखेर तिने हा सगळा प्रकार सोशल मीडियावर उघड करत मदतीची मागणी केलीय. अभिनेत्री गायत्री दातार गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात उत्तम काम करते. काही महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला. त्यामुळे सध्या चाहते तिच्या लग्नाची वाट पाहतायत. एकीकडे हे आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे गायत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडलाय. गायत्री गुरुवारी 9 एप्रिल रोजी सकाळी पुण्याला जायला निघाली होती आणि यासाठी तिने एका ऑनलाईन ॲपवरून कॅब बुक केली. निघायला उशीर होणार हे लक्षात येताच गायत्रीने कॅब कॅन्सल केली. पण त्यानंतर तिला जो भयानक अनुभव आला तो तिने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. कॅब कॅन्सल झाल्यावर तो ड्रायव्हर सतत गायत्रीला फोन करून त्रास देत होता. जवळपास 2 तासांहून अधिक हा प्रकार सुरू होता. त्याचा फोन उचलला जात नाहीये हे लक्षात आल्यावर तो वेगवेगळ्या फोन नंबरवरून कॉल करून गायत्रीला त्रास देत होता. या भयानक अनुभवानंतर गायत्री घाबरली आणि तिने सोशल मीडियावर आपली अवस्था मांडली. गायत्री लिहिते, मला आता माझ्या सोसायटीच्या बाहेर जायची सुद्धा भीती वाटते. मी प्रचंड घाबरले आणि मी रडते आणि मला आता खाली जायची खूप भीती वाटते. कारण त्या ड्रायव्हरने मला खूप फोन केले आणि मला खूप वाईट बोलला. तो ज्या वेगवेगळ्या फोन नंबरवरून मला फोन करतोय ते लोक माझा पाठलाग सुद्धा करू शकतात आणि कोणत्याही प्रकारे मला इजा पोहोचवू शकतात. मी मदतीसाठी मागणी करते पण संबंधित ॲपवरून कोणतीच मदत मिळत नाहीये. त्यामुळे गायत्री थेट सोशल मीडियाचा आधार घेत सर्वांसमोर हा प्रकार उघड केलाय. अखेर गायत्रीला या प्रकरणाबाबत मदत मिळालीय. पोलीस ऑफिसर असलेल्या एका मित्राने या गोष्टीची दखल घेतली आणि त्या कॅब ड्रायव्हरचे कॉल्स येणं बंद झाले. म्हणून गायत्रीने आता FIR न करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन ॲपवरून होणारे फ्रॉड्स वाढलेत. गायत्रीला आलेला अनुभव देखील भयानक आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हालाही असे काही अनुभव आलेत का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.